आज बड्डेची तयारी आणि त्यात आज माझं चालू आहे हे दळणाची देखील तयारी, कारण पीठ संपले, सर्वच गडबड जी आहे चालू आहे. आणि इथे मी टेरेसवरती दळण करते. आता आपण बाकीची पण तयारी पाहू. समीक्षाने पण भरपूर आज मदत केलेली आहे कामात. काय काय समीक्षा करते ते देखील आपण पाहणार आहोत. मी दळण करून घेते तोपर्यंत. काय करते समीक्षा? मी तुझ्या बर्थडेसाठी स्पेशली हे पावभाजी करायची, तर त्यासाठी मी हे करते, भाज्या सगळ्या मिक्स करते. हे बघू शकता तुम्ही. हे बघ, फ्लावर, थोडंसं शिमला मिर्च चिरली आणि मटर सगळे मी चिरले, तुम्ही पाहू शकता. काय बनवायची तयारी चालली? पावभाजी. सांग की सर्वांना काय बनवणार आहे. फेवरेट भाजी आहे म्हणजे पावभाजी. मला माझी नाही, तुझी आहे पावभाजी स्पेशल. कोण बनवणार आहे? तू बनवणार आहे काय? माझी मम्मी बनवणार आहे. आपण आता पावभाजीची तयारी पाहू. तर समीक्षाने भाज्या वगैरे निवडल्या आणि समीक्षाचा आज डान्स क्लास होता. आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजत आलेले आहेत आणि 6:30 वाजता तिचा क्लास होता. त्याच्यामुळे ती आता गेलेली आहे डान्स क्लासला. आणि आता माझे चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आता मी पावभाजी करते. तर त्याच्यासाठी आता मी सर्व भाज्या ज्या आहेत ते समीक्षाने निवडून तर ठेवलेले आहेत. आणि आता मी कुकरला ह्या भाज्या सर्व शिजायला टाकणार आहे. आणि आपण नंतर पाहू पावभाजीची जी आहे ती तयारी कशी केली ती. पावभाजीची जी आहे ती मी भाज्या शिजायला ठेवते. तर पावभाजीसाठी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्यात ते मी दाखवते तुम्हाला. पावभाजी करण्यासाठी इथं फ्लावर, आणखीन शिमला मिर्च, ओला वाटाणा हे सर्व काही बारीक करून घेतलेलं आहे. समीक्षानेच बारीक केले. आणि बटाटे घेतलेत. आता हे सर्व मी कुकरमध्ये चांगलं शिजवून घेणार आहे. इथं मी पावभाजी करण्यासाठी बटर वापरलेलं आहे. बटरमुळे आपली पावभाजी जी आहे ती एकदम रेस्टॉरंटसारखी होती, म्हणून इथं मी बटरचा वापर केलेला आहे तेलाच्या ऐवजी. आता समीक्षाची चालू आहे पावभाजीसाठी इथं कांदा भाजायची तयारी. चांगला भाजू दे कांदा. हॅलो जरा. कांदा चांगला गोल्डन कलरवरती ती भाजून घेते. समीक्षा आत्ताच क्लासवरून आली, तोपर्यंत मी भाज्या शिजवून ठेवलेल्या होत्या. ते म्हणाले मला करायची आज पावभाजी. आता कांदा चांगला भाजून झालेला आहे. आणि आता समीक्षा टाकते टोमॅटोची पेस्ट. किती टोमॅटोची पेस्ट केली आहे? मला नाही माहिती, तू केली? 1 का 2 टोमॅटोची पेस्ट केली आहे? 3 टोमॅटोची पेस्ट केलेली. तर टोमॅटोची पेस्ट चांगली तेलात तळून घेते ती. त्याच्यात टाकते मी 2 चमचे धणे आणि जिरेची पूड, लसूण आणि पेस्ट करून घेतलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यात. आता ही मी पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतली. तर चांगलं एकत्र चांगलं तळून घ्यावं आता हे सर्व. टाकते ह्याच्यामध्ये गरम मसाला, खडे मसाले काही बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून घेतले आता ह्या पावभाजीच्या मसाल्यामध्ये. हा पावभाजीचा मसाला रेडीमेड मसाला आहे, आपण कुठल्याही ब्रँडचा वापरू शकतो हा पावभाजीचा मसाला. सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा मॅश करून घेते मी. बटाटे देखील आपले चांगले उकडलेले आहेत, ते आता चिरून घेणार आहे. त्यामध्ये मी टाकते अर्धा चमचा हळद, चमचा लाल मिर्च पावडर, चमचा हा लाल तिखट मसाला. असे सर्व मसाले जे आहेत ते टाकून घ्यावेत पावभाजीसाठी. आता ह्या सर्व उकडलेल्या भाज्या आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता ही उकडून घेतलेली बटाटे जे आहेत ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी. मॅश करून घेतलेत बटाटे सर्व. पाणी घे समीक्षा थोडंसं ह्याच्यात. येते. मिक्स करते. असं थोडंसं पाणी टाकून घेते मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. टाकावं चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घेतलं चवीनुसार. याच्यात पावभाजी जी आहे तयार झालेली आहे.
आणि समीक्षा काय करते? पाव करते गरम. बटर लावून ती करते पाव गरम. तर आता इथं आपली बड्डे पार्टीसाठी पावभाजी तयार झालेली आहे. हा आले आले. अरे वा, केक आणि तुझ्यासाठी. many happy returns of the day. थँक्यू थँक्यू. काय आणलंय? तुझ्यासाठी चॉकलेट आणि केक. अगं थांब थांब थांब, दाखवू दे ना. काय आणलंय? केक आणलाय. आणि हे काय, डेअरी मिल्क? Dairy Milk. हो. कोणासाठी डेअरी मिल्क? कोणासाठी? कोणाचा बर्थडे? थँक्यू. वेलकम. तू आणली का? हो. थँक्यू सो मच. हे घे. थँक्यू. तर समीक्षाची चालू आहे तयारी बड्डे केक ठेवण्याची. कशात ठेवते? प्लेट नाही आणली? नाही आणतायत. एक सेकंद. तर हा आहे आमच्या मम्मीला आणलेला केक. तुम्ही पाहू शकता. तर आता सर्व बड्डेची तयारी झालेली आहे आणि आता केक कटिंगचं काम चाललंय. समीक्षा तर काय झोपली. एवढं नको थोडंसं आण. बाबा. समीक्षा झोपली. आता समीक्षाला सकाळच दाखवू. कंटाळून झोपली ती. आणि लाईव्हचा हा बर्थडेचा व्लॉग जो आहे तो नक्की पहा. तो देखील अपलोड केलेला आहे. आणि आजचा हा बर्थडे विशेष जो आहे तो व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे जे आहे ते पुढचे व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा बर्थडे सेलिब्रेशनचा जो आहे तो लाईव्हचा व्लॉग आवर्जून पाहा आणि कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर. Bye bye.